बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल मराठ्यांचं आरक्षण आंदोलन संपलं। मनोज जरांगे पाटलांसह अनेक मराठे, लाखो मराठे आपापल्या गावी मार्गस्थ झाले। आता खरं तर या आरक्षण आंदोलनातून नेमकं काय मिळालं, त्याचं फलित नेमकं काय म्हणतात त्याला, काय हासिल झालं, हे खरं तर समजून घेण्याची माझी ही धडपड चालू आहे। नेमकं या सगळ्यातून आपल्याला काही मिळालंय की पूर्वीप्रमाणे तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत, फक्त विजयाचा गुलाल कपाळालाच दिसतोय, कागदावरच दिसतोय, पण प्रत्यक्षात मात्र काहीच नसतं। अशीच भानगड आताही आहे का? अनेक गोष्टींची उकल करण्याची माझी बालबुद्धी प्रयत्न करते, अजूनही त्या गोष्टींची पूर्णपणे उकल झालेली नाही। आणि खरं सांगतो शिवसैनिकांनो, मला अजूनही त्या गोष्टींची उकल झालेली नाही। नेमका तो अध्यादेश, कच्चा ड्राफ्ट, ते नेमकं काय चाललंय ना, मला खरंच काही कळत नाहीये। फक्त कागदावर शब्दसुमनांमध्ये अतिशय व्यवस्थित रेखाटलं जातं, व्यवस्थित त्याची अशी बांधणी केली जाते, शब्दांची अशी मांडणी केली जाते, इतकं सुरेख लिहिलं जातं की वाचणारा शेवटपर्यंत गळपटून जातो। नेमकं लिहिलंय काय याच्यामध्ये कळायला मार्ग नसतो। सुरेख वर्णन असतं, अगदी अजिंठा वेरूळ लेण्यांपासून अगदी मराठ्यांचा इतिहास सांगेपर्यंत सारं अगदी मराठवाड्याचं वर्णन। मग या सगळ्यातून फलित नेमकं काय? अनेक घटना तज्ञांची मतं पाहिली, अभ्यासकांची मतं पाहिली, विश्लेषकांची मतं पाहिली, या सगळ्यांमध्ये अजूनही कुठेतरी एक साशंकता मनामध्ये आहे। मी अजूनही याच्यावर माझं अंतिम कन्क्लुजन म्हणू शकता, काय तुम्हाला समजायचं समजा, अजूनही याच्यावर माझं स्वतःचं अंतिम मत अजूनही मांडलेलं नाही, कारण त्यासाठी वेळ घ्यावा, वेळ घेऊन साऱ्या गोष्टींचा अभ्यास करून पाहावं। खरंच मराठ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा तो गुलाल फासलाय, कपाळाला नाही म्हणत बरं का, तोंडाला, मराठ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा गुलाल फासलाय, मराठ्यांना पुन्हा एकदा फसवलं गेलंय की खरंच मराठ्यांना आरक्षण मिळालंय। आपण यावर वेगळ्या व्हिडिओत बोलूयाच, नक्कीच बोलूया। पण विचार करा ना, एक साधा विचार करा, अगदी रस्त्यावर शौचालय जरी बांधलं ना, किंवा शौचालय बांधायचं सोडून द्या, शौचालय बांधणं ही फार मोठी गोष्ट झाली। अगदी शौचालयाची एखादी तात्पुरती गाडी असते ना, तिला काय म्हणतात, फिरतं शौचालय, ती जरी उभी केली ना तरी सुद्धा त्याची सुद्धा क्रेडिट घेण्यासाठी राजकारणी असे धडपडत असतात। म्हणजे शौचालयाच्या गाडीला समजा उदाहरणार्थ 5,000 रुपये खर्च केला असेल ना ती गाडी उभी करण्यासाठी, बरं ती गाडी ही महानगरपालिकांच्या मार्फत असते, तिला समजा तरी सुद्धा 4-5 हजारांचा खर्च केला असेल तरी सुद्धा ती गाडी उभी केली आहे हे सांगण्यासाठी 20-25 हजाराचे बॅनर छापले जातात। किती? 20-25 हजारांचे बॅनर छापले जातात। ही आहे सध्याची परिस्थिती। चुकत असेल तर तुम्ही मला दुरुस्त करा। आता अशा शौचालयांना सुद्धा न सोडणारे हे राजकारणी काल मराठ्यांना एवढं मोठं आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मनोज दादा जरांगेंच्या स्टेजवर येऊ नयेत। म्हणजे विखे पाटलांचं वगैरे सोडा, मी त्यांचं नाव नाही घेते, शिवेंद्रराजे भोसलेंचं तर अजिबातच नाव नाही घेणार, पण देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल, अजित पवार असेल, या 3 राजकारण्यांनी काल स्टेजवर येणं का टाळलं? माझा साधा सोपा सरळ थेट सवाल आहे। एरवी राजकारण करण्याची एकही संधी न सोडणारे, श्रेयवादाची जी लढाई असते त्यामध्ये कुठेही मागे न राहणारे हे राजकारणी काल मनोज दादांच्या स्टेजवर आले नाहीत। इथेच सारा घपला मला दिसून येतो। मी का म्हटलं मी साशंक आहे, तर याच कारणांसाठी मी साशंक आहे। देवेंद्र फडणवीस येणार नाहीत, एवढं मोठं आरक्षण जर दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्याचं क्रेडिट ॲज अ मुख्यमंत्री म्हणून घेण्यासाठी येणार नाहीत, असं कधीच घडणार नाही। त्यामुळे या सगळ्यावर एका वेगळ्या व्हिडिओत मी बोलेल फार लवकर, उद्यापर्यंत कदाचित आपला याच्यावरचा सविस्तर अहवाल व्हिडिओ येईल। पण आज मी जे बोलणार आहे शिवसैनिकांनो, विशेषतः माझ्या मराठा बांधवांना मला सांगणं आहे की गेल्या 3-4 दिवसामध्ये, आठवडाभर पकडा तुम्ही, या आठवडाभरामध्ये मुंबईत जे काही घडलं, जे काही रंगावून दाखवण्याचा मीडियाकडनं प्रयत्न झाला, मी खरं तर मीडियाचे आभार सुद्धा मानतो। कित्येक मीडिया, म्हणजे
काही मीडिया असतील, मी आजही नाही म्हणणार त्यांच्याविषयी, पण कित्येक मीडियांनी सत्य परिस्थिती सांगितली, मराठ्यांची सत्य परिस्थिती दाखवली. त्या तमाम मीडियांचे मी आभार मानतो. पण काही मीडिया, यांना काय झालं होतं मला कळत नाही, मराठ्यांनी काय घोडं मारलं होतं मला माहीत नाही, पण जाणीवपूर्वक काही गोष्टी उकरून काढून, जाणीवपूर्वक काही गोष्टींना असं रंगवून चौकट आणून दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता. आता खरं तर मला सांगावं, कित्येक, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात घाणेरडा हातभार जर कुणाचा असेल ना, तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा. त्यांनी काय करावं, मराठ्यांनी आंघोळ करायला घेतली, दाखवायचा मराठा, साबण लावलेला मराठा दाखवायचा, पाणी घेताना मराठा दाखवायचा, मराठा ताजच्या बाजूला गेला, मराठा ताजमध्ये घुसले, म्हणजे जणू काही तालिबानी. आता हाच शब्द सुचतो, ते तालिबानी कसे एक एक शहर कॅप्चर करत होते अफगाणिस्तानामधलं अमेरिकेचं सैन्य गेल्यानंतर, तर तालिबान्यांसारखं हे दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मराठ्यांना. मराठे जर एखाद्या मॉलमध्ये गेले तर मराठा मॉलमध्ये घुसला, का तर गळ्यामध्ये भगवा गमछा घातलाय म्हणून. त्यांना आणि सर्वसामान्यांना तुम्ही वेगळं कशाच्या आधारावर केलं, तर गळ्यातल्या भगव्या त्या उपरण्याच्या आधारावर. म्हणजे मराठा मॉलमध्ये गेला, मराठा राणीच्या बागेत घुसला, मराठा रेल्वेच्या फर्स्ट क्लास मध्ये घुसला, मराठा एसी लोकल मध्ये घुसला, मराठा महिलांच्या डब्यात घुसला. काय थिल्लरपणा मांडला मीडियाने. म्हणजे आरक्षण राहिलं बाजूला, ह्या मीडियाचा हा थिल्लरपणा हा महाराष्ट्र पाहत होता. आणि काय असतं, काहींची बुद्धी असते ना, ती गुडघ्यामध्ये असते. एवढंच पाहायचं, एवढ्याच्याच अवतीभोवती फिरायचं आणि एवढ्याच्याच अवतीभोवती राहून आपले निष्कर्ष मांडत राहायचे, आणि तेही ऑनलाईन फक्त. काय असतं, बोलणाऱ्यांची कमी नसते, आणि त्या बोलणाऱ्यांसाठी हे आपण आयती उदाहरणं देतो. मराठा लोकलमध्ये झुला झुला खेळतोय, मराठ्यांनी पुलाला झुले बांधले. आता खरं तर काल मी आणखी एक तो व्हिडिओ पाहिला, मला गंमत वाटते. खरं तर या सगळ्यातून मी थोडंसं विनोदात्मक पाहतो. खरं तर याच्यात मला कुठेही त्यांच्यावर तुम्ही टीका ज्या प्रकारे करताय, त्या टीकेची कुठेही तसूभर जागा दिसत नाही. फक्त एक गोष्ट आहे, ज्या गोष्टीवर मी स्वतः सुद्धा नाराज आहे, ती गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटाला सांगेन. आपण टीका करण्यासाठी मागे पुढे राहायचं नाही. बघा, कसं आहे, घरची माणसं आहेत, पण घरच्या माणसांना सुद्धा चुकीच्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सांगण्याची गरज असते, ते आपण सांगणारच. पण हे जाणीवपूर्वक हा जो कट रचला गेला मराठ्यांच्या विरोधात, विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून. काल समुद्रामध्ये खाल्लेल्या जेवणाचा टोप धुवायला जर मराठे समुद्रात जात असतील, म्हणजे समुद्राच्या पाण्यात धुत असतील, त्यातही तुम्हाला वावडं. मरीन लाईनच्या समुद्रावर टोप धुण्यासाठी त्यांच्याकडे पाणी नव्हतं. आता तुम्ही काय दिल्यात सुविधा महानगरपालिकेने? काय आज ज्या प्रकारे महानगरपालिका रस्त्यावर ज्या प्रकारे रस्ते धुत होती, जणू काही मराठी ते घाण करून गेलेले आहेत. ज्या प्रकारे पाणी मारलं जात होतं, ज्या प्रकारे कचरा काढला जात होता, आज लाखोचे मराठे, त्या विचार करा, ज्यावेळेस मराठे रस्त्यावर होते त्यावेळेसही असा एखादा कचरावाला ठेवायचा होता, अधूनमधून झाडू मारला असता. आपण म्हणाल एवढ्या गर्दीमध्ये झाडू कसा मारला जातो? तुम्ही जरा जाऊन पहा, मोठमोठ्या रेल्वे स्टेशनवर गर्दीमध्ये सुद्धा झाडू मारला जातो. तेव्हा नाही दाखवला. मराठे गेल्यानंतर कशा प्रकारे मराठ्यांनी मुंबई घाण केली आणि झाडू मारण्याचा बीएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर आलेला तो व्हिडिओ, त्या व्हिडिओचा सगळ्यात प्रथम मी निषेध करतो. तुम्हाला एवढी खुमखुमी झाडून मारण्याची, तुम्हाला एवढी खुमखुमी रस्ते धुण्याची, ज्या वेळेस त्या पुरा मुंबईमध्ये ज्यावेळेस इवलूसा पाऊस पडतो आणि आता तुमचे ते गटारं चॉकअप होतात, त्यावेळेस सुद्धा असे गटारं चॉकअप झाल्याचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या संकेतस्थळांवर दाखवावे. मुंबई महानगरपालिका, लाखोंची करोडोंची तुमची उलाढाल, लाखोंचे करोडोंचे तुमचे बजेट, तुम्ही साध्या मराठ्याला डोक्यावरचं छप्पर देऊ शकले नाही. ही असली मुंबई महानगरपालिका आणि हिचं प्रशासन. मला खरंच वाईट वाटतं. आज माझ्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची जर सत्ता असती तर माझा मराठा, मी शब्द देऊन सांगतो, माझा मराठा असा हा रस्त्यावर झोपला नसता. माझ्या मराठ्याची सोय मुंबई महानगरपालिकेतल्या शिवसेनेने केली असती. आणि आजही अभिमान या गोष्टीसाठी वाटतो, सत्ता असो सत्ता नसो, पण मुंबईमध्ये आलेल्या सर्व मराठ्यांसाठी खुल्यामध्ये संदेश देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख, मराठ्यांची सोय करा, मराठ्यांची कुठेही गैरसोय होऊ देऊ नका, हे खुल्यामध्ये सांगणारे मनसेचे, शिवसेनेचे आणि मनसेचे हेच पदाधिकारी होते. आणि खुल्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकमेव रस्त्यावर दिसत होती. आम्ही स्वतः फिरलो गल्ल्या बोळांनी मुंबईच्या. कोण होतं? आज विचार करा, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात. आज मी बऱ्याच गोष्टींचा इथे समाचार घेणार. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात. कुठे ते बजरंग दल, कुठे ती विश्व हिंदू परिषद, कुठे ती RSS? हिंदू, तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता, मग मराठे हिंदू नव्हते का? हिंदू आणि मग मराठा लागतो. हिंदू मराठा, जात आहे मराठा, धर्म हा हिंदू आहे. तुम्ही कुठे होतात मदत करण्यासाठी? तुम्हाला फक्त राजकारण करायला जमतं.
माझी विनंती राहील लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाला, आपण खरं तर एखादी प्रेस नोट घेतली पाहिजे त्याबद्दल, कारण ज्या प्रकारे लालबागच्या राजाचं नाव तिथे कुठेतरी जोडलं जातं की लालबागच्या राजाच्या गणेश मंडळामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांकडनं मराठ्यांचा अपमान झाला, मराठ्यांना तिथे दर्शन घेऊ दिलं गेलं नाही, किंवा मराठ्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान आपण ते लंगर बंद ठेवले. हे अशा प्रकारचे जे आरोप होत आहेत, या आरोपांच्या विरोधात खरंच याच्यामध्ये काही तथ्य आहे का, या सगळ्यांविषयी लालबागच्या राजाने खरं तर एखादी प्रेस नोट काढली पाहिजे, एखादी याच्यावर तुम्ही खुलासा केला पाहिजे. कारण लोकांमध्ये गैरसमज जातो लालबागचा राजा गणेश मंडळ इतकंही हे अशा पद्धतीने वागेल याची मला तरी अजूनही मी याच्या बाबतीत साशंका आहे. मला वाटत नाही असं काही घडलं असेल, पण माझी अशी इच्छा आहे की लालबागच्या राजा गणेश मंडळाने याच्यावर एखादी प्रेस नोट काढून आपला खुलासा नक्की करावा. राजाने अख्खी मुंबईने अख्खा महाराष्ट्र सामावून घेतलाय लालबागच्या राजाने. लालबागच्या राजाला हे जे गणेश भक्त आहेत, हे माझे मराठे आहेत, ते काही जड होणार नाहीत. असो, लालबागच्या राजाच्या मंडळातली आपण माणसं जर पदाधिकारी पाहत असाल तर खरंच या गोष्टीची एक तुम्ही दखल घ्यावी आणि एखादी प्रेस नोट काढावी. हा सगळा प्रकार नेमका काय होता, ज्या प्रकारे नाव बदनाम होतंय. असो, विचार करा, तो नितेश राणे नावाचा तो स्वयंघोषित हिंदू तो कुठे दिसला नाही बरं. हिंदू नव्हते मराठे. तिथे तो जरांगे पाटील साहेबांची जीभ हासडण्याची भाषा करतो आणि 96 कुळी काय आहे दाखवून देतो. 96 कुळी यांच्या चेहऱ्याकडे बघून कुठेच वाटत नाही. फक्त आडनाव मराठ्यांचं असून चालत नाही, ती कर्म आणि ते कर्तृत्व सुद्धा मराठ्यांचं लागतं. मराठ्यांना दुहीची बीज म्हणजे मराठ्यांमध्ये दुहीची बीज फार फटकन फुलतात. अशी तुम्ही खडकावर टाका, अशी फुलतात. आता मला साधा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला या सगळ्यामध्ये महिलांचा अपमान, महिलांचा कुठेतरी महिलांची गैरसोय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रंगवून दाखवल्या गेल्या. माझं एक साधं उदाहरण आहे. मग लालबागच्या राजाच्या त्या गणेश दर्शनामध्ये ज्या प्रकारे धक्काबुक्क्या होतात, तो सभ्यपणा आहे. खरं तर आज तुम्ही मला सांगा, मरीन ड्राईव्हवर ज्या प्रकारची दृश्य पाहायला मिळतात, म्हणजे मराठ्यांनी जे केलं तो असभ्यपणा जर असेल, म्हणजे त्याला असभ्य असं दाखवायचा प्रयत्न होतोय, तर मग मरीन ड्राईव्हवर जी दृश्य दिसतात तो सभ्यपणा आहे का? कुठली दृश्य आता मला हे सांगायला लावू नका. ते दादा कोंडकेंच्या भाषेत ते मुका घ्या मुका माहिती आहे ना तुम्हाला. ते दादा कोंडकेंची भाषा त्यांना शोभते, पण हे मी खुल्यामध्ये बोलणार नाही. काय काय दृश्य मरीन ड्राईव्हवर, बँड्रामध्ये, त्या बँडस्टँडमध्ये काय काय दृश्य मुंबईमध्ये दिसतात, हा सभ्यपणा आहे का मग मुंबईचा आपल्या? मला सांगा, दहीहंडीमध्ये बायांना नाचवणं हा सभ्यपणा होता का? जी दृश्य तुम्ही तिथे पाहिलीत मराठ्यांची, ती असभ्य, म्हणजे एखादं दृश्य त्याचा बाऊ करून इतकं व्हायरल करायचं आणि आंदोलन बदनाम करून टाकायचं, विधान भवनात मारामाऱ्या करणं, हा मुंबईचा सभ्यपणा होता का आपल्या? त्यानंतर विधान भवनात रम्मी खेळणं, हा सभ्यपणा आहे का? चित्रा वाघचं ते आयझेडची भाषा वापरणं एखाद्या आमदाराने, महिला आमदाराने, हा सभ्यपणा होता का? मग मला सांगा, ऑन कॅमेऱ्यात त्या किरीट सोम्याचा नंगा नाच आणि ती नंगी दृश्य, हा सभ्यपणा होता का? कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचं किंवा तुम्ही योजनांच्या पैशांवर जगतात असं शेतकऱ्यांचा, हा सगळा सभ्यपणा आहे का? याला जर सभ्यपणा म्हणाल, विचार करा, मग मराठ्यांनी तिथे काय केलं? झोके बांधले की तुमच्या त्या पोलिसांच्या रेलिंगवर बसून ते पुढे मागे गाडी खेळले? मला एक साधा प्रश्न पोलीस प्रशासनाला सुद्धा आहे. 5,000चं लिमिट, खरं तर कोर्टाने समजा सरकारने ही परवानगी दिली की 5,000च्या वर माणसं तिथे मैदानात बसली नाही पाहिजेत, हे तुमचं नियम. मग 5,000च्या वर खरं तर त्या मैदानाला अगदी एवढी चौकट बांधून ठेवली होती की त्यात 5,000 पण बसणार नाहीत. तिथे 1,000-2,000 माणसं सुद्धा बसू शकली नसती, एवढीशी त्याला मर्यादा घालून ठेवली, एवढे बॅरिकेड्स घातले त्या मैदानाला. मी स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे. त्यात चिखलासाठी तुम्ही वरतून एरवी तुमच्या, आता माझ्या तोंडात तो वेगळा शब्द आला होता, एवढूशा म्हणायचंय मला, मी वेगळा शब्द वापरणार होतो. एव्हा तुम्हाला कळलं असेल मी कुठल्या सभांचा उल्लेख. एवढ्याशा सभांसाठी तुम्ही करोडो खर्च करून वरती वॉटरप्रूफ ते बांबूची सगळी ती ताडपत्री लावून वगैरे सगळं तुम्ही करून घेता. मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनामध्ये सरकारने मात्र तिथे चिखल होऊ दिला. इतका घनड वातावरण होतं त्या मैदानामध्ये. मग मला सांगा, त्या चिखलामध्ये ही 5,000 जण, तुम्ही म्हणायचं 5,000चं लिमिट, मग एवढी आलेली लाखो माणसं तिथे बसू शकणार नाही, तेव्हा तुम्ही म्हणणार आदेश मोडला. मग 5,000 तिथे बसू शकत नाही तर 5,000 बाहेरच येणार की हो? मग ती तुम्हाला रस्त्यावरच दिसणार. आझाद मैदानात बसायला तुम्ही नियम लावला, 5,000च्या वर बसायचं नाही, मग सगळे कुठे बसणार? त्यांना छत कुठे उपलब्ध करून दिलं आपण? छत मिळालं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक.
म्हणजे बापाचं घर. आता छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक म्हटलं, आता ह्यांच्या बापाचं नाव त्याला आहे म्हणजे बापाच्या घरातच बसणार ना. आणि मराठा मुंबईतच जाणार. मराठा जाणार कुठे? बरं, मराठ्यांनी काही जणांनी अकलेचे तारे सुद्धा तोडले. अंधभक्तांनी शिवसेना भवन द्यायचं, शिवसेनेच्या शाखा द्यायच्या. तुम्हाला माहित नसेल पण शिवसेनेच्या सर्व शाखांमध्ये मराठ्यांची सोय होती. बरं, दुसरी गोष्ट, शिवसेना भवन दादर पर्यंत आणि आझाद मैदानापर्यंत अंतर माहिती आहे तुम्हाला किती आहे? एवढ्या मराठ्यांनी जास्तीत जास्त 1 ते 2 रेल्वे स्थानक व्यापली होती. 1 ते 2 जास्तीत जास्त रेलरोड पर्यंत, डॉकयार्ड रोड, रेलरोड पर्यंत. आणि इकडे मला वाटत नाही चिंचपोकळी पर्यंत सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक हे इतकं मोठं स्थानक आहे, त्या स्थानकामध्ये मराठ्यांची योग्य सोय झाली, खुल्यामध्ये झाली, योग्य सोय झाली. म्हणजे विचार करा, या अंधभक्तांनी कुठेही ते जोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेना भवन, शिवसेना भवनात सुद्धा मराठे येऊन गेले. आई तुळजा भवानीचं दर्शन घेऊन गेले, मराठे येऊन गेले शिवसेना भवनामध्ये. शिवसेनेने कधीही जात पंथ प्रांत पाहिलेला नाही. धर्माधर्माच्या भिंती कधीही शिवसेनेने उभ्या केल्या नाहीत. आज ओबीसी ही असेल, मराठाही असेल, सर्व जाती धर्म पंथ प्रांतांना सामावून घेणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. हा कधीही कुठल्याही जातीचं इथे त्याची भिंत उभी करत नाही की याच जातीने या पक्षामध्ये मोठी मोठी पदं घ्यावी, अशी कधीही ती भिंत उभारत नाही. आणि बाकीच्यांना अगदी लहान सहान विटा तयार करून ठेवत नाही. शिवसेनेमधला सर्वात मोठ्यात मोठा नेता हा कळतच नाही कुठल्या जाती धर्म पंथ प्रांताचा असतो. अनेक उदाहरणं आहेत, त्याविषयी मी आता काही बोलणार नाही. पण या सगळ्यामध्ये मला जाणीवपूर्वक काही गोष्टी, मला 2 ते 3 व्हिडिओ तुम्हाला मात्र इथे दाखवावेच लागतील. विशेषतः 2 व्हिडिओ ज्यामध्ये दोन्ही बघा, एक आहे प्रसन्न जोशीचा व्हिडिओ. मला प्रसन्न जोशींना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करायचा आहे. बघा, कुठल्या आंदोलनामध्ये सर्व काही व्यवस्थित झाले. एक 2 जण असतात असे, काही हाताच्या बोटावर मोजण्यातकी माणसं असतात जी हौशी नवशी सुद्धा असतात. त्याच्यामुळे संबंध आंदोलन बदनाम करणं हे मात्र चुकीचं आहे. प्रसन्न जोशींनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे मराठे हे आपापल्या गावामध्ये शेती करतात, त्यांनीच पिकवलेल्या शेतावर, त्या शेतातल्या धान्यावर आज आपण मुंबईमध्ये जगतो. आज त्यांना काही काळासाठी तुम्ही सहन करू शकत नाहीत मुंबईमध्ये. आज मला कित्येक महिला भगिनींचे ते व्हिडिओ व्हायरल झाले, त्यांचे आभार मानायचे. ज्यावेळेस चुकून माकून लेडीज डब्यामध्ये त्यांचा प्रवास झाला असेल, काही असतील इतर, त्यांनी त्याच्यावर आगपाखड करण्याचा प्रयत्न केला, तर त्या मराठा महिला धावून आल्या, म्हणाल्या हीच माणसे जी तुमचं संरक्षण करतात. उद्या भविष्यात मुंबईमध्ये कधी काही बरं वाईट झालं तर हेच मराठे गावोगाव तुम्हाला तुमच्या मदतीसाठी धावून येतील. ह्याच मराठ्यांमुळे आज मुंबई मराठी माणसाची वाटली. तुम्ही गेल्या 7-8 दिवसांपासून मुंबई ही मराठी माणसाची वाटली नाही तुम्हाला. एवढ्या आपण परप्रांतीय सामावून घेतले, एवढ्या परप्रांतीयांना एवढे दिवस सहन करतो, मग एक 2-4 दिवसांसाठी, आठवड्याभरासाठी तुम्ही मराठा सहन करू शकत नाहीत. हेच ते मराठे आहेत. या महाराष्ट्रावरचं नव्हे, देशावरचं संकट त्यांनी आपल्या अंगावर झेललेलं मराठे आहेत. हे काही तुमच्या मुंबईत राहायला आलेले नाहीत. यांना मुंबईशी काहीच नाही. यांना मुंबईत राहून तिथे तुमच्या खाऱ्या वाऱ्या अंगावर घ्यायचे नव्हते रात्रीत उघड्यामध्ये झोपून, की मुंबईमध्ये येऊन तिथे भगवे झेंडे फडकवून ह्यांनी असं दाखवलं जणू काही मुंबईच्या त्या रस्त्यावर जो भगवा झेंडा फडकला जणू काही तालिबान्यांचा झेंडा फडकलेला आहे. मुंबईत तालिबान्यांचं राज्य आलंय. अशा प्रकारचं हे वातावरण हे का, कशासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. मला न्यूज 18च्या ह्या महिला पत्रकाराचं मला नवल वाटतं, प्रणाली कापसे काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या बाबतीत काही प्रसंग घडले म्हणून त्यांनी सांगितलं ह्या सर्वामध्ये. आणि त्यांनी संबंध आपलं मनोगत मी कुठेही या व्हिडिओमध्ये काटछाट करणार नाही. अगदी 2-3 मिनिटांचा हा सुरुवातीचा व्हिडिओ दाखवेल. त्यांनी त्यांच्या माध्यमावर त्यांनी हा प्रणाली कापसे यांनी, या भगिनीने आपला व्हिडिओ टाकलाय. त्या जर्नलिस्ट आहेत. पण प्रणाली कापसे यांनी टाकलेला हा व्हिडिओ मला कुठेतरी अर्धवट वाटतो. अर्धवट यासाठी, एखाद दुसऱ्या उदाहरणानंतर तुम्ही संबंध समाजाचं आंदोलन का बदनाम करायला तुललात. तुम्ही खरं तर जो प्रकार समजा तुमच्या बाबतीत घडला असेल, तुम्ही त्याची रितसर पोलिसांकडे तक्रार करायला हवी, त्याचे पुरावे द्यायला हवे. तिकडे संबंध छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाचा संबंध परिसर हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. एक कोणा सुटलेला नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही हे मीडियावर करण्यापेक्षा तिथे रितसर तक्रार करायला हवी होती की असा प्रकार घडलेला आहे. पण हे ज्या प्रकारे मीडियावर टाकून प्रणाली कापसे, मला वाटतं प्रणाली कापसे कुलकर्णी, त्यांचं सध्याचं नाव मला वाटतं कुलकर्णी, प्रणाली कापसे कुलकर्णी या आमच्या भगिनी यांनी कुठेतरी याला एक गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय का. मी तुम्हाला त्या ताईचा सर्व व्हिडिओ दाखवेल. मला माहित नाही त्यांच्या बाबतीत काय घडलं. मी त्याचे कुठलेही फुटेज पाहिले, तसं मला कुठेही ऑनलाईन असं कुठल्याही रेकॉर्डवर मला ते सापडलं सुद्धा नाही प्रणाली कापसेंचं.
यांची पत्रकारिता मी फार आधीपासून पाहतो, सुंदर पत्रकारिता करतात, त्या बाबतीत नो डाऊट पत्रकारिता सुंदर. पण आपल्याला जर एखादा अनुभव येतोय, त्या अनुभवातून आपण संबंध समाजाला, कदाचित तो तुमचा उद्देशही नसेल, पण अशा प्रकारची पोस्ट करून संबंध समाज यातून बदनाम होण्याचा एक प्रयत्न होतोय की काय? समाजामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं. प्रणाली कापसे कुलकर्णी, जरा हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओतून नेमकं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. जरा पहा. नमस्कार. मी प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमतची रिपोर्टर आहे आणि गेली 18 वर्ष मी मुंबईमध्ये रिपोर्टिंग करते आहे. आज मी या वेशात असण्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आज गौरींचं आगमन झालंय. गौरी म्हणजे शक्ती, आणि याच शक्तींचं आगमन जेव्हा आज होत आहे तेव्हा मुंबईतल्या महिला पत्रकारांना विशेषतः आणि प्रसारमाध्यमांना एका वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आहे, आणि त्याचबद्दल मी आज आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. गेले 3 दिवस मुंबईमध्ये भगवं वादळ मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आला आहे, आणि त्याचं वार्तांकन करण्यासाठी सगळ्याच आम्ही महिला पत्रकार असो किंवा पुरुष पत्रकार असो किंवा कॅमेरा पर्सन असो, आम्ही धडपडतो आहोत. आम्ही प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आहोत. परंतु हे करत असताना आंदोलकांच्या वतीनं पत्रकारांना शिवीगाळ करणं, त्यांना धक्काबुक्की करणं, त्यांच्याशी हुज्जत घालणं, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड करणं, विशेषतः महिला पत्रकारांना घेरून ठेवणं, असले प्रकार वारंवार घडत आहेत. खरं तर गेले 2 दिवस अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत याची आम्हाला थोडी बहुत कल्पना होतीच, आणि म्हणूनच पत्रकारांच्या संघटनांच्या वतीनं आम्ही एक पत्र सुद्धा तयार केलेलं होतं, आणि हेच पत्र देण्यासाठी आज दुपारी आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेजच्या जवळ गेलेलो होतो. त्यावेळी घडलेला मी प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की नेमकं झालं काय. गेले 2-3 दिवस सातत्यानं आत्ता मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 महिला पत्रकारांबरोबर असे गैरवर्तनाचे प्रकार घडलेले आहेत. त्याचबरोबर जे कॅमेरा पर्सन आहेत त्यांना आंदोलकांच्या वतीनं दगड मारणं, त्यांचे कपडे खेचणं, त्यांना शिवीगाळ करणं, असे प्रकार घडत आहेत. असेच प्रकार म्हणजे विनयभंगाचे प्रकार महिला पत्रकारांबरोबर सुद्धा झालेले आहे. मी स्वतः त्याची पीडित आहे. या संदर्भाची माहिती देण्याकरता आज जेव्हा आम्ही मनोज जरांगे पाटील दुपारी आझाद मैदानावर बसले होते त्यावेळेला आम्ही तिथं गेलो. आम्ही TV जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं एक पत्र तयार केलेलं होतं, आणि हे पत्र देण्यासाठी मी, माझे काही सहकारी, आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेजच्या जवळ खरं तर वाट बघत होतो, कारण त्यावेळेला जे अभ्यासक होते मनोज जरांगे पाटील त्या अभ्यासकांबरोबर चर्चा करत होते. परंतु वारंवार सांगून सुद्धा आंदोलकांच्या वतीनं कॅमेरा पर्सन्सना शिवीगाळ करण्यात येत होता, आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पत्रकारांनी आमचे कॅमेरे डाऊन करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आमचे कॅमेरे आम्ही अर्ध्या उंचीवर आणण्याचा निर्णय घेतला, आणि सगळे कॅमेरे अर्ध्या उंचीवर आणण्यात आले. हे बघून मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जे आंदोलक होते त्यांना चांगलाच दम दिला. असे वागू नका हे त्यांना सांगितलं, नाहीतर मी या आझाद मैदानातून उठेल, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलकांना सांगितलं. ही संधी बघून, कारण त्यावेळेला अभ्यासकांचं जे बोलणं होतं ते थांबलेलं होतं, हीच संधी बघून आम्ही आमचं निवेदन देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेलो. आणि त्यावेळेला आधीच ते चिडलेले होते. त्यात आम्ही परिपत्रक घेऊन आम्ही स्टेजवर येण्याची, त्यांना वर आम्हाला येऊ द्या असं सांगितलं. त्यावर ते चिडले. त्यांनी सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मला इथेच द्या. मग आम्ही आमचं परिपत्रक त्यांना दिलं. ते परिपत्रक त्यांनी 1 किंवा 2 ओळी वाचलं असेल, पूर्ण परिपत्रक त्यांनी वाचलं नाही. त्यामुळे नेमकं काय झालं याचं कदाचित त्यांना कल्पना आली नाही, आणि त्यावर ते आमच्यावरच चिडले, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आत्ता काय बोललो, मी वेगळं काय बोललो, मी आत्ता सगळ्या आंदोलकांना दम दिलेला आहे की असं होणार नाही. त्यावर आम्ही काय घडलं हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. माझाच एक सहकारी जो आहे त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं जे कॅमेरा पर्सन्स आहेत त्यांना शिवीगाळ केली जाते आहे, कशा पद्धतीनं त्यांना दगड मारले जात आहेत. या गोष्टी जेव्हा आम्ही सांगत होतो त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची ऐकून घेण्याची त्या काळात तरी मानसिकता दिसत नव्हती. म्हणून पत्रकारांचा सुद्धा आवाज वाढला. आणि जेव्हा मग महिला पत्रकार म्हणून मी त्यांना सांगितलं की अहो, मुलींना, महिला पत्रकारांना धक्काबुक्की केली जाते, त्यांचे कपडे ओढले जात आहेत, हे योग्य नाही. तर त्यावर मनोज जरांगे पाटील मला असं म्हणाले की ताई, माझ्यासाठी 7-8 दिवस
माझ्यासाठी म्हणून तुम्ही सहन करा. त्यावेळेला मीच त्यांना परखड उत्तर दिलं की एक दिवस काय, एक सेकंदही आम्ही हे सहन करू शकणार नाही. महिला पत्रकारांचे कपडे ओढणं हे कदापि सहन केलं जाणार नाही, हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. त्यावर आमचं म्हणणं मनोज जरांगे पाटील यांनी गांभीर्याने घेतलं. त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या जे आंदोलक आहेत त्यांनी खरडपट्टी काढली. त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रसार माध्यमांच्या लोकांना या ठिकाणी त्रास होता कामा नये. आणखी एक महत्वाचं की ज्यावेळेला मी हे त्यांना सांगत होते त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की हा सगळा प्रसंग कुठे घडला, तर हा प्रसंग CST स्थानकावर माझ्याबरोबर जो घडला तो CST स्थानकावर घडलेला होता. जेव्हा मी त्यांना कल्पना दिली की हे सगळे प्रकार CST स्थानकामध्ये जे आंदोलक आहेत, जे गोंधळ घालतायत त्यांच्याकडनं होत आहे, त्यावर मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की ही माणसंच आमची नाही, आमच्या आंदोलकांच्या वेशामध्ये कोणीतरी येऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल. परंतु जर आम्ही प्रसार माध्यम म्हणून गळ्यात गमछा घातलेला किंवा एक मराठा लाख मराठा अशी टोपी घातलेल्या प्रत्येक आंदोलक हा मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलक आहे असं म्हणून जर त्यांच्या प्रतिक्रिया घेत असू, तर त्यांच्या वर्तनासाठी सुद्धा ते आंदोलकच आहे असं आम्ही मानतो. आणि म्हणूनच त्यांचं हे गैरवर्तन सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही. आमचं बोलणं संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलकांना तंबी दिली आणि असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी आम्हाला सांगितलं की जर असं कोणी गैरवर्तन करत असेल तर त्याचा फोटो काढा, मला द्या, मग मी त्याचं गाव आणि त्या माणसाचं काय करायचंय ते बघतो, आणि असा जर कोणी तुमच्याशी गैरव्यवहार करत असेल तर त्याला तिथल्या तिथे तुडवा असं त्यांनी सांगितलं. त्यावर आम्ही असं म्हटलं की जर तुडवायचं असेल तर आम्ही तुमच्या आदेशाची वाट बघणार नाही, हे आम्हीही करू शकतो असंच आम्ही मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु म्हणूनच एकूण या संपूर्ण घटनेचा प्रसार माध्यम म्हणून आम्ही सगळे निषेध करत आहोत. सगळ्या प्रसार माध्यमांच्या ज्या संघटना आहे, पत्रकारांच्या ज्या संघटना आहे, त्यांच्या वतीनं सुद्धा पत्रकारांशी केल्या जाणाऱ्या गैरव्यवहाराचा, गैरवर्तनाचा आणि महिला पत्रकारांशी केल्या जाणाऱ्या विनयभंगाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. आणि आता पत्रकारांमधनच मी तुम्हाला प्रसन्न जोशींचा व्हिडिओ दाखवतो. प्रसन्न जोशी एक जुनं नाव, पत्रकारितेतलं एक जुनं नाव. बघा, राजकीय भूमिका त्यांच्या आपल्या त्यांच्या या सगळ्यांमध्ये मतमतांतर असणं हा एक वेगळा भाग, पण एखाद्या समाजाचं आंदोलन चालू आहे, समाजाच्या मागण्या रास्त, योग्य अयोग्य हे सगळं कोर्ट पाहिल, नियम पाहतील, संविधान पाहिल, पण या सगळ्यामध्ये एखाद्या समाजाला काही विशिष्ट उदाहरणावरून संबंध समाज बदनाम करण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? मला खरं तर प्रसन्न जोशींचे आभार मानायचे. त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की म्हणजे असं काहीच घडलं नाही, तिथे काही उलटबाजी झालीच नाही किंवा काही अर्वाच्य भाषा वापरलीच गेली नाही, शिवराळ भाषा वापरलीच गेली नाही, हे असं झालंच नाही असं मी म्हणणार नाही. पण याचा अर्थ हा होत नाही की याच्यामुळे संबंध समाज आपण बदनाम करावा. बघा, ते मराठी आहेत, काही शिक्षित असतील, काही अशिक्षित असतील, त्यांचे चेहरे पहा, ग्रामीण भागात अगदी कळकटून मळकटून आलेले आहेत आमचे बांधव, कारण दिवस रात्र काबाड कष्ट, सतत उन्हामध्ये काम. त्यांचे चेहरे कदाचित तुम्हाला आपल्यापेक्षा थोडे वेगळे वाटतील, रापलेली माणसं वाटतील. रापलेली माणसाचा अर्थ कळतो तुम्हाला, ज्यावेळेस दिवस रात्र तुम्ही काबाड कष्ट करता, शेतामध्ये उन्हा तान्हामध्ये, चिखलामध्ये, ऊन वारा थंडीमध्ये ज्यावेळेस उभे राहतात, त्यावेळेस तुमच्या त्वचेचा तो रंग, तुमच्या त्वचेची ती चमक आणि त्यांच्या त्वचेची ती चमक, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्हाला किती कळतं माझ्या या भावना मला माहित नाही, पण मी माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो. ते रापलेले माझे मराठे, यांचे चेहरे बघून तुम्ही त्यांचं कुठेही जजमेंट करू नका. त्यांच्यामुळे तुम्हाला धोका. काल कुठली ती एक अभिनेत्री, त्या कपिल शर्माच्या शो मधली कोणतरी एक अभिनेत्रीने सुद्धा असेच अकलेचे तारे तोडले की माझ्या गाडी समोर आले, मला असुरक्षित वाटायला लागलं. तिला काय तिचा घ्यायचा आहे तो समाचार, नेटकऱ्यांनी घेतला तिचा समाचार बरोबर, तिच्या कपड्यांपासून सगळं त्यांनी तिकडे सगळं सांगितलं नेटकऱ्यांनी बरोबर, आजवरच्या तिच्या भूमिका सुद्धा सांगितल्या. ह्या मराठ्यांनी आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, खुल्या छातीने सांगतो, ह्या मराठ्यांनी या सबंध 7 दिवसाच्या काळात एक महिलेचा व्हिडिओ दाखवायचा, एका महिलेशी झालेलं गैरवर्तन दाखवायचं. मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आण आहे, मराठे कधीही महिलांशी गैरवर्तन करणार नाहीत. एक व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही, मला आता ह्या कापसेताईंचा हा व्हिडिओ मी पाहिला, पण प्रणाली कापसे कुलकर्णी ह्या पत्रकाराच्या व्यतिरिक्त मला सांगा एखादा खुल्यामध्ये प्रूफ आलाय, अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होतोय, सीसीटीव्ही फुटेज आलंय, बघा कशा प्रकारे गैरवर्तन करतात. एक दाखवायचा, एक दाखवू शकणार नाहीत. अभिमान आहे या गोष्टीचा.
जरा प्रसन्न जोशींनी कशा प्रकारे हे सगळं आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय पहा. आता पुढारी युथ संपादक म्हणून मी स्वतः देतो. मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे. आंदोलनामध्ये कोणताही राडा चाललेला नाही. जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येने आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं केवढीही गर्दी आहे, पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे. उद्या जर का दसरा मेळाव्यातले शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळेल. तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे. त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना त्यांच्या आरक्षणाशी देणं घेणं आहे. 1, 2, 3 दिवस काय आले तर लगेच आम्हा सगळ्यांना केवढी मुंबईला वेठीला धरलं, काय त्रास झालाय आम्हा सगळ्यांना. ही मंडळी तीच आहेत की जी मुंबईमधल्या आपल्या सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं भरतात. जिकडून आपला सगळा कच्चा माल येतो, जिकडून आपल्यासाठीचा वर्कफोर्स येतो, तोच हा वर्ग आहे, तो आपल्याकडे आलेला आहे. त्याच्या बाबतीत आपण बोलतो, याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे. आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अपवादात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं. म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून ते छगन भुजबळांपर्यंत सगळे म्हणतायत काय झालेले वगैरे, जणू काही तालिबान अवतरले की काय, असं चित्र नाही. हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो. मी पुढची गोष्ट म्हणजे ही घटना ही इतकी मोठी करून दाखवली जाते की जणू काही तालिबान अवतरलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानाच्या बाजूला घोड्यावरती बसलेले तालिबानी बंदुका घेऊन जात आहेत की काय, असं चित्र तयार केलं जातंय. असं नाहीये. तिकडे आजही रेल्वे वगैरे व्यवस्था सुरू आहे. जेवढा ताण यायचा तेवढा आलेला तेवढा येत नाही का आपल्याकडे? यापुढे आपले कार्यक्रम झाले नाहीत का? आज जेव्हा दिल्लीच्या जंतर मंतरवरती अण्णाद्रेंचं आंदोलन सुरू होतं तेव्हा नव्हता का ताण आला त्यांच्यावरती? सगळ्यांनी कव्हर केलं, त्याचे पण अनुभव आहेत. ही मंडळी त्यांच्या गरजांसाठी आलेले आहेत, तर ते पण आले नसते. त्यांचं काही म्हणणं नाही, त्या मांडणीसाठी ते आलेले आहेत आणि ते मुंबईत नाही येणार तर कुठे येणार? त्याच्याद्वारे त्यांनी आपला हक्क दाखवलेला की आमची सुद्धा मुंबई आहे. मुंबईचा मराठी माणूस काय फक्त चाकरमानी पांढरपेशा नोकरदार असतो का? तो शेतकरी सुद्धा आहे. हे किती छान आहे, हे किती सुंदर आहे. मुंबई म्हणताना शेतकरी डोळ्यासमोर येत नाही, कारण मुंबईत शेतीच होत नाही. पण या निमित्तानं शेतकरी बांधव ग्रामीण महाराष्ट्रातली माणसं आलेली आहेत आणि मुंबईवरती त्यांनी आपला सातबारा आपला नावावर करून घेतलेला आहे. त्या दृष्टीने सुद्धा मुंबईकरांनी बघितलं पाहिजे की हे आपलीच माणसं आहेत. महाराष्ट्राचे 36 जिल्हे ज्यांना माहित नाही त्यानिमित्तानं त्यांना आता ही नावं जरा आमच्या दक्षिण मुंबईमध्ये लक्षात आली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रसन्न जोशींना खरं तर एक मानाचा जय महाराष्ट्र, त्या मानाच्या जय महाराष्ट्राच्या 21 तोफांची सलामी नक्कीच बनते. असो, कित्येक पत्रकारांनी आपापल्या पद्धतीने कशा प्रकारे मुंबईस वेठीस धरली गेली, मुंबईला त्रास होतोय का हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईकरांनी मात्र आपल्या शैलीत चांगलं उत्तर दिलं. अनेक व्हिडिओ आहेत त्याचे तुम्ही समाज माध्यमावर पाहिले असाल. 1-2 झलक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, पहा. तर तुम्ही काय सांगाल, जे सर्वसामान्य म्हणून जे आंदोलन सुरू आहे सध्या संपूर्ण मुंबईमध्ये असेल, एक सर्वसामान्य म्हणून तुम्ही कसं पाहता या आंदोलनाकडे? सर्वसामान्य माणूस म्हणून मी असं पाहतो की त्यांची काय चूक नाही आहे. त्यांनी ऑलरेडी पहिलंच अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यांची मागणी रास्त आहे, त्यांना मिळाली पाहिजे. परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये रस्ता रोको करण्यात आला, सीएसएमटी स्थानकामध्ये देखील त्यांनी कुठला रस्ता रोको केलेला नाहीये. त्यांना साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत ते त्यांचं कडेकोट पालन करतायत. त्यांनी कुठलेच सर्वसामान्य मुंबईकर असतील, प्रवाशांचे त्यांना कुठे त्रास होतो असं वाटतं थोडासा का? त्रास सहन करावा लागेल. त्यांचं जर चांगलं होत असेल तर मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागेल. देखील त्या ठिकाणी पाहिलं तर सर्वसामान्यांना देखील याचा त्रास जो आहे तो होतो जाणवताना दिसून येत आहे. कारण मुंबईकर बाहेर रेल्वेने येत आहेत, लोकल्स या ठिकाणी येत आहेत, पीक कार्स आहेत. आता सुद्धा एक लोकल आली आहे. आता हे लोक जे बाहेर येणार आहेत ते कशा पद्धतीने बाहेर पडतील हे मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे अर्थात या ठिकाणी मोठी गर्दी होते आणि त्यांना अडचणींना, महिलांना खास करून अडचण होते बाहेर जाण्यासाठी. आपण त्यांच्याशी काहीशी बोलायचा इथं प्रयत्न देखील करूयात. आता ही लोकल आलेली आहे बघा CST स्थानकावर या ठिकाणी, आणि आता काय इथं परिस्थिती होते हे तुम्ही आता बघा. मुख्य द्वारासमोर मॅडम कुठं जायचंय, की कुठं जायचंय तुम्हाला? रोज आंदोलनमुळे काय म्हणजे कशा पद्धतीने लेट होत असेल ऑफिसला? नाही लेट नाही होत. पण एवढी गर्दी आहे, रोज अशी गर्दी असते का एवढी? हा असते ना, बट एवढं लेट नाही होत. अर्थात महिलांना या ठिकाणी आपण आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करूयात, कारण खूप गर्दी आहे. आता हे जे प्रवासी बाहेर पडलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींना आता तोंड द्यावं लागतंय हे त्यांच्याशी. आता ऑफिसला जात आहे, एवढी गर्दी दररोज असते, कुठं जायचं, अनेक रस्ते बंद आहेत सध्या. नाही, गर्दी तर असते. आता आंदोलनामुळे गर्दी होणारच आहे. नेहमी राहते, CSTला असतेच गर्दी. बरेच रस्ते बंद आहेत. काय वाटतं, काय करायला हवं सरकारने आता? रस्ते चालू करायला पाहिजे. आम्हाला पण समोर जाताना प्रॉब्लेम, मला वर्ल्ड ट्रेड सेंटरला जायचं आहे, टॅक्सी नसतात, बसेस नसतात, त्यामुळे प्रॉब्लेम होते. तर पायी जावं लागतं मुंबईला. बाहेर पडताना देखील खूप गर्दी. नाही, गर्दी राहणार, आंदोलन आहे तर गर्दी राहणार. आता सरकारने तोडगा काढावा असं त्यांचं देखील म्हणणं आहे. काय वाटतं एकंदरीत एवढी गर्दी होते इथं? तर तोडगा काढायला पाहिजे 100%.
शेतकऱ्याच्या वाहनात तोडगा काढायच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी तोडगा करावा सगळे, म्हणजे अर्थात इथं जर आपण बघितलं तर हे सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघतोय. त्याच्यानंतर हे सगळे मराठा बांधव आहेत जे सगळेजण या ठिकाणी CSTच्या स्थानकावर दिसत आहेत. मिकी घई आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मला काही पत्रकारांची नावं माहिती नाहीत, पण प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न केला, पण मुंबईकरांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला कुठलाही त्रास नाही. अगदी महिलांनी सुद्धा त्यांची मतांतरं मांडली, पण कोणीही म्हटलं नाही या आंदोलनामुळे आम्हाला त्रास झाला. कारण मी स्वतः त्या आंदोलनाचा एक भाग होतो. मी पाहिलंय, जवळून पाहिलंय. रेल्वे गाड्या यायच्या, माणसं उतरायची, माणसं आपापल्या ठिकाणी मार्गस्थ व्हायची. फक्त आंदोलनामुळे तिथे टॅक्सीज आणि बस या फिरू शकल्या नसत्या, म्हणून त्या दूरवरून होत्या. तेवढा त्रास मात्र मुंबईकरांना नक्कीच झालेला आहे, हे आपण नाकारणार नाही. पण तरी सुद्धा मुंबईकरांनी मोठ्या दिलाने या मराठ्यांना सामावून घेतलं. मला त्या तमाम मुंबईकरांचे आभार मानायचे. त्यांचं कदाचित ऑफिसमध्ये लेटमार्क झाले असतील, त्यांचं कदाचित ऑफिस म्हणजे त्यांना काही गोष्टी ऐकाव्या लागल्या असतील आपल्या वरिष्ठांकडनं, पण तरी सुद्धा त्यांनी मराठ्यांच्या ह्या आंदोलनाला कुठलंही दूषण दिलं नाही. आता येतो मी माझ्या त्या पार्टवर ज्यावर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला कुठली गोष्ट खटकली या सर्वांमध्ये. बघा, ही माणसं वयस्कर होती, रापलेली होती, थकलेली होती. आता ही काही माणसं शिक्षित असतील, काही अशिक्षित असतील. त्याच्यामध्ये काही माणसांकडनं मद्यप्राशन झालं, हे मी पाहिलं म्हणजे मी उघड पाहिलं नाही, पण त्या आजूबाजूच्या वातावरणातून जाणवतं की इथे काही माणसं, म्हणजे समजा 100 माणसं तुमच्या आजूबाजूला असतील, त्यातली काही माणसांनी मद्यप्राशन केलेलं असेल. पण याचा अर्थ हा होत नाही की संबंध समाजाने केलेला आहे. काहींना सवय असेल, आपल्याला माहित नाही कुणाचं काय, कारण गावी त्यांचे रुटीन असतात, त्यांच्या काय दिनचर्या असतात आपल्याला माहित नाही. पण माझं स्पष्ट आणि वैयक्तिक मत आहे हे की या आपल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान आपण या गोष्टी 4-5 दिवसांसाठी, जिथे आपला नेता आठवड्याभरासाठी जवळपास तुम्ही पाहिलात बिना अन्नाचा बिना पाण्याचा जर राहू शकतो, तर आपण जे विशिष्ट ज्यांना ह्या सवयी आहेत ते मराठे आपण काही दिवसांसाठी का होईना या सवयी सोडू शकत नाही का? मी म्हणणार नाही दारू वाईट, दारू चांगली, या भागात मी जाणार नाही, पण यामुळे जाणीवपूर्वक आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, जाणीवपूर्वक दाखवलं जातं. हे शिकले सवरलेली आज 22-20 वर्षांची कवडी तान्ही पोरं सुद्धा तिथे होती त्या आंदोलनामध्ये, ज्यांना अजून मिसरूड सुद्धा फुटलं नव्हतं, ती पोरं सुद्धा तिथे होती. ती पोरं ज्यावेळेस आपल्या मागण्या रास्तपणे ठेवत होती समोर, त्याच वेळेस हे निगेटिव्ह चित्र सुद्धा मीडियाकडनं ठेवलं जायचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे काय होतं ना, सामाजिक जी बघा, समाजामधून ज्यावेळेस तुम्हाला सपोर्ट मिळतो ना, त्यावेळेस कुठलंही आंदोलन यशस्वी होतं. ज्यावेळेस समाजामधून त्याची निगेटिव्ह प्रतिक्रिया येऊ लागते, त्यावेळेस मात्र आंदोलन अयशस्वी होतं. नेता कितीही स्ट्रॉंग असला तरी या अशा प्रतिक्रियांमुळे आंदोलन बदनाम होतं, आणि आंदोलन बदनाम करणाऱ्यांची इथे रास लागलेली आहे. अशा काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टींना कुठेतरी समजून घेण्याची गरज होती. हे माझं वैयक्तिक मत आहे. पटतंय न पटतंय हे मी तुम्हा सर्वांवर ठेवलं. बघा, सत्य गोष्टी ह्या सांगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपला नेता जर कित्येक दिवसांपासून जर तिथे उपोषणासाठी बसलाय, आपण ह्या आपल्या काही सवयी काही दिवसांसाठी सोडू शकत नाही का? एवढीच एक गोष्ट मला तिथे खटकली आणि मी तुम्हा सर्वांसमोर आहे अशी प्रांजळपणे ठेवण्याचा प्रयत्न केला. असो, मराठा आरक्षण आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं या सर्व गोष्टी तुम्ही सर्व पाहताय, अनेक घटना तज्ञांची मतं पाहताय, सर्व काही टेलिव्हिजनच्या मार्फत तुम्ही पाहताय. माझं स्वतःचं मत काय आहे हे अजूनही मी पुढच्या काही तासांमध्ये, पुढच्या कदाचित दिवसभरामध्ये मी हे स्पष्ट करेल आणि तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा छोटेखानी प्रयत्न नक्कीच करेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. एक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र.